अजित पवारांची एक नेहमीची सवय आहे, ते जेव्हा त्यांना वाटेल ते बेताल वक्तव्य करतात. कधी मी पाणी कुठून धरणात लघवी करून देऊ का, की कधी म्हणतात की PhD विद्यार्थी मागच्या हिवाळी अधिवेशनात म्हटलं त्यांनी की आम्ही काय PhD करून काय दिवे लावणार आहात का. मुळात अजित पवारांचं शिक्षण हे आहे 10वी नापास. मग आता 10वी नापास असणाऱ्यांना क्रायटेरिया जर उद्या लागेल की तुम्ही उपमुख्यमंत्री करण्यासाठी एज्युकेशनल क्रायटेरिया लागेल, तर अजित पवार उपमुख्यमंत्री होऊ शकतात का. अजित पवारांनी पाठीमागे 12 डिसेंबरला एक मागणी, जेव्हा 22-23च्या विद्यार्थ्यांच्या बार्टीचे ॲड काढण्याची 23-24च्या विद्यार्थ्यांची मागणी होती, तेव्हा अजित पवारांनी म्हटलं की एकाच घरातले 4-4, 5-5 विद्यार्थी हे PhD करतात. ते कशासाठी करतात, तर त्यांना महिन्याला 42,000 रुपये भेटतात म्हणून. तर आमचं म्हणणं आहे की आमचा विषय आहे, इंटरेस्ट आहे की आम्हाला एखाद्या विषयामध्ये संशोधन करायचं आहे. मग तो विषय आम्ही ठरवतो, त्याच्यामध्ये विद्यापीठामध्ये कुलगुरूच्या अध्यक्षतेखाली मान्यतेतून आमचा विषय फायनल होतो आणि आम्हाला 5 वर्षामध्ये जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करावे लागतात, त्याच्यासाठी अतोनात खर्च येत असतो. या सगळ्या भूमिकेमध्ये अजित पवारांचं हे म्हणणं आहे हे चुकीचं आहे आणि ते पूर्णपणे असंवेदनशील आहे. इथल्या एखाद्या संशोधन विद्यार्थ्यांना PhD करायची असेल तर त्याला खूप मोठ्या प्रमाणात एक्झाम्स द्यावं लागतात. नेट, सेट, पेट या एक्झाम्सच्या माध्यमामधून ती क्रायटेरिया पास होतात. मग त्याच्यानंतर प्रदीर्घ कालावधीनंतर 2 वर्षानंतर त्यांना 2.5 वर्षानंतर फेलोशिप भेटत आहे. मग अजित पवारांच्या या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो आणि अजित पवारांनी जर संशोधन विद्यार्थ्यांची माफी नाही मागितली तर या पुढील काळामध्ये अजित पवारांच्या घरावरती आम्ही महाराष्ट्रभरातील संबंध संशोधक विद्यार्थी त्यांच्या घरावरती मोर्चा काढणार आहोत.